भिंडवळ बीटमध्ये वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वनविभागाच्या दुर्लक्षाचा आरोप। सत्यशोधक न्यूज चॅनलकडून विशेष बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिंडवळ बीट परिसरात सध्या वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे। भिंडवळ ते पातुर्डा फाटा या परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून तापमान सध्या 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। मार्च महिना संपत आला असतानाही या भागात वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था झालेली दिसत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे। पाण्याच्या शोधात वन्य प्राणी जंगलातून बाहेर होऊन गाव परिसरात तसेच शेतशिवारात भटकताना दिसत असल्याचेही सांगितले जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते वनविभागाने वेळेत पाणवठे तयार केले किंवा टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली तर वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही। तसेच प्राणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील कमी होऊ शकते। दरम्यान वन्य प्राण्यांच्या पाण्याच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन भिंडवळ बीट परिसरात पाणवठे तयार करावेत व पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वनविभागाकडे करण्यात येत आहे। वसंतराव गायकी, किसान एकता संघ भारत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, राहणार जळगाव जामोद, तसेच अखिल भारतीय जन कल्याणकारी परिषद बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख व परिक्षेत्र जळगाव जामोद इथे जे भिंडोळ साईटमध्ये जे प्राणी आहेत त्यांची पाण्याची दुरवस्था होत आहे, तरी वन परिषद क्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्याकडे थोडं लक्ष देऊन त्यांची पाण्याची व्यवस्था करण्यात यावी हीच अधिकारी साहेबांना विनंती आहे। जय जवान जय किसान, किसान एकता संघ भारत जिंदाबाद।